बोलते कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी इथून आज आपणास DTP कोरलमधील एक असाइनमेंट दाखवणार आहे. तर चला मग करूया आपण. फोटोशॉप ह्या प्रोग्राममध्ये एक वेडिंग कार्ड बनवायचे आहे. तर याच्यामध्ये असाइनमेंट कशी आहे ते आपण बघूया. याचं आउटपुट कसं आहे. याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. जे आपल्याला वेडिंग कार्ड घ्यायचे आहे ते 5.5 × 7.5 असं आपल्याला व्हर्टिकली फॉर्मॅटमध्ये ओरिएंटेडमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एक रेडीमेड काही बॅकग्राऊंड्स वगैरे किंवा काही एक सिम्बॉल आणि नाव वगैरे दिलेलं आहे ऑलरेडी. यामध्ये एंटर अँड फॉर्मॅट टेक्स्ट, तसंच टेक्स्ट इफेक्ट अँड अलाइनमेंट, ॲप्लाय कलर इफेक्ट, ॲडजस्ट ऑफ पोझिशन ऑफ डिझाईन. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. इन्क्लूड केल्यानंतर आपल्याला जे आउटपुट बघायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वेडिंग कार्ड बनवायचं आहे. आता याच्यामध्ये काय आहे की हा एक सिम्बॉल त्यांनी रेडीमेड दिलेला आहे. तो 2 सिम्बॉल्स आपण लेअर्स त्याची डुप्लिकेट करून आपण बनवू शकतो. परंतु हा जो शेप दिलेला आहे तो शेपचा जो सिम्बॉल आहे तो आपल्याला आत्ता तुर्तास नाही, पण मी काही वेबसाईटवरून डाउनलोड करून त्याच्यात लोड केलेला आहे. तर अशा पद्धतीने असा शेप जो आहे तो लावायचा कसा हे तुम्हाला मी आता एक स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. आणि टेक्स्टमधला जास्त याचा वापर आहे. टेक्स्टमधून टाईप करून त्याची जी टेक्स्टची साईज आहे, फॉन्ट साईज आहे आणि त्याचा जो टाईप आहे तो चेंज करून आपल्याला थोडासा कलर चेंज करून वगैरे करायचा आहे. तर ही अशा पद्धतीने आपल्याला आउटपुटमध्ये दिसली पाहिजे. यासाठी जी फोटोशॉपमध्ये मी असाइनमेंट ओपन केलेली आहे ते ओपन करते वेळी जसं की आत्ता मी एकाचा लॉग इन ओपन केलेला आहे विद्यार्थ्याचा. त्या लॉग इनमधून मी डाउनलोड केलेली आहे फाईल आणि डाउनलोड केल्यानंतर ती अशा पद्धतीने दिसते, झिप केलेली असते. त्याला राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट हिअर असा ऑप्शन चूज करायचा. तो केल्यानंतर असाइनमेंट 6 अशी ओपन होते आणि त्यानंतर वेडिंग कार्ड क्वेश्चन्स PDF म्हणजे आत्ता जी आपण PDF फाईल पाहिली अशा पद्धतीने आपल्याला इन्स्ट्रक्शन फाईल्स दिसते. ती पाहिल्यानंतर जी वेडिंग कार्ड .psd नावाची जी फोटोशॉपची फाईल आहे त्याचा टाईप फोटोशॉप आहे इथे दिसतंय. तर ती फाईल आपण फोटोशॉपमध्ये ओपन करून घेणार आहोत. त्याला राईट क्लिक करून ओपन विथमधून फोटोशॉप ऑप्शन निवडणार आहोत आणि त्यानंतर अशा पद्धतीने ती फाईल आपल्याला ओपन झालेली दिसेल. यामध्ये आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय काय दिसतंय तर एक बॅकग्राऊंड दिसतोय ऑरेंज कलरचा बॅकग्राऊंड दिसतोय. त्याच्यानंतर आपल्याला एक नाव दिसतंय, त्याच्यानंतर खाली एक नाव दिसतंय, हे टेक्स्ट दिसत आहे, त्यानंतर सिम्बॉल 2 दिसत आहेत आपल्याला आणि एक कलरची एक पट्टी दिसते आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला कुठल्या लेअरवर आपण आहोत तर याच्यामध्ये लेअर्स बरेच असणार आहे आणि त्या लेअर्समध्ये मर्ज कशा करायच्या हे तुम्हाला मी सांगणार आहे. याच्यामध्ये मी काही लेअर्स कशा घेतल्या आहेत ते लेअर्स मी तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये टेक्स्ट नावाचा मेन फोल्डर आहे, त्याच्यामध्ये काही लेअर्स आहेत. बॉर्डर नावाचा एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये लेअर्स आहेत आणि कॉर्नर शेपमध्ये एक लेअर्स आहे आणि बॅकग्राऊंड हा आपला लेअर्स 0 जो मेन लेअर आहे त्याच्यावर आपण डायरेक्टली कलर ॲप्लाय केलेला आहे. तो तुम्ही ॲप्लाय करते वेळी जसं मी आता इथे एक लेअर घेते आणि ही मी डिजेबल करून ठेवते. ह्या बाकीच्या पण मी लेअर्स डिजेबल करते. ऑलरेडी लेअर ऑरेंज कलरची दिलेली असणार आहे, पण तुम्हाला जर ॲडिशनल जर घेऊन बघायची असेल तर तुम्ही यामध्ये रेक्टँगल जो शेप टूल आहे तर तो शेप टूल तुम्ही इथे ॲप्लाय करणार आहात.
जसं की मी इथे शेप टूल ड्रॉ केला आणि याच्यामध्ये तो कलर ॲप्लाय केला. आता ऑलरेडी याच्यामध्ये कलर जो चॉकलेटी कलर आपण दिला, मरून कलर आहे, तर तो आपल्याला इथे दिसतोय. परंतु आपण इथे त्याला डबल क्लिक करून जो आपल्याला चॉईस करायचा आहे, ऑरेंज कलर मध्ये थोडासा पाहिजे, तर अशा पद्धतीने आपण तो कलर घेऊ शकतो. तो चूज करून झाल्यानंतर पेंट बकेटने आपण तो कलर त्याच्यामध्ये ओतणार आहोत अशा पद्धतीने. तर असा आपण कलर घेऊन रेक्टँगल ड्रॉ करून वेगळा कलर घेऊन वेगळं कार्डचं आपण फिनिशिंग चेंज करू शकतो. परंतु आता इथे तुर्तास रेडीमेड दिलेलं आहे, त्याच्यामुळे याची काही गरज नाही. जी तुम्हाला लेअर दिलेली आहे रेडीमेड, ती अशा पद्धतीने आपण ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये त्यांनी दुसरा जो ऑप्शन त्यांनी निवडला आहे तो म्हणजे याच्यावर जेव्हा मी क्लिक करते, जो कॉर्नर शेप त्याने ऑलरेडी दिलेला आहे. शेप जो ह्या पद्धतीने दिलेला आहे, मी ऑन ऑफ करून दाखवते, डिसेबल आणि अनेबल करून दाखवते. म्हणजे हे 2 शेप आपल्याला ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत. मी त्याच्यावर काय केलं की याला राईट क्लिक केली, नंतर डुप्लिकेट लेअर केलं. डुप्लिकेट लेअर केल्यानंतर एक डुप्लिकेट लेअर तयार झाली. मूव टूलने मी क्लिक केलं आणि ह्या मूव टूलने मी काय केलं, याला सरकवून घेतलं. अशा पद्धतीने मी इथला पण शेप लावून घेतला आणि अशा पद्धतीने तुम्हाला तो दिसतो. ठीक आहे. तर असे मी शेप जे आपल्याला रेडीमेड आहेत तर तेच डुप्लिकेट लेअर करून तुम्ही ॲडिशनल त्याला घेऊ शकता. याच्यामध्ये फार वेळ घालवायला नको. तुम्हाला जर वेगळे घ्यायचे असतील शेप तर तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला एक थोडासा शेप दाखवते. जसं मी आता हे सगळे शेप मी ऑफ करून टाकते आणि जर तुम्हाला शेप ॲप्लाय करायचा असेल तर तुम्हाला एक लेअर घ्यावी लागेल. लेअर घेतल्यानंतर जे रेक्टँगल आपण जिथून घेतला होता त्याच्यात लास्टला ऑप्शन आहे कस्टम शेप. कस्टम शेपमधून तुम्हाला जो कुठला शेप घ्यायचा आहे तो तुम्ही इथला कुठलाही घेऊ शकता. याच्यामध्ये दिलेले आहेत. आता जे कार्डचे रिलेटेड आहे तर काही रेडीमेड याच्यामध्ये शेप दिलेले असतात, तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या वेबसाईटवरून तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. जसं मी आत्ता हा इथला एक शेप मी घेतलेला आहे. इथे मी क्लिक करते आणि शेप कसा घ्यायचा तो मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवते. मूव टूलने मी सिलेक्ट केलं आणि अशा पद्धतीने मी तो शेप घेतलेला आहे. आता याच्यामध्ये कलर जो घेतलेला आहे शेपमध्ये तो कलर कुठला ऑरेंज असल्यामुळे तो ऑरेंजवर ऑरेंज दिसणार नाही. आपल्याला थोडा वेगळा डार्क कलर घ्यायचा आहे. तो आत्ता आपण मी चूज करून दाखवते. अशा पद्धतीने कलर घेतलाय आणि बाहेर मी क्लिक करते दुसऱ्या एखाद्या लेअरवर, तर तुम्हाला हा क्लिअर झालेला दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही कस्टम शेप एखादा डाउनलोड करून घेऊ शकता. म्हणजे काही वेबसाईट्स आहेत जे इथे तुम्हाला मी ओपन करून ठेवले आहेत वेबसाईट्स. ह्याच्यामध्ये precizy.com असे काही वेबसाईट आहेत आणि बऱ्याच अजून वेबसाईट्स आहेत ज्याच्यातून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. एका दिवसाला कदाचित 5च तुम्ही शेप डाउनलोड करून घेऊ शकता. आणि शेपसाठी त्याचं एक्सटेन्शन जे आहे त्याला .csh असं त्याला द्यावं लागतं. त्याच्यानंतर तो शेप देतो. नाही तर इतर ब्रशचे प्रकार वगैरे अशा किंवा स्टाईल्स किंवा पॅटर्न वगैरे तो डाउनलोड करून देतो. तर तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप कळेल. मी आत्ता सध्या ह्याच्यामध्ये लोड करून घेतलेलं आहे. तो लोड करताना कसं लोड करायचं आहे हेही दाखवते. जसं कस्टम शेपमध्ये जाऊन इथे तुम्ही जेव्हा क्लिक करता आणि इथे तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे, इम्पोर्ट शेप म्हणायचं आहे. आता ऑलरेडी मी शेप हा डाउनलोड केलेला आहे. त्याचा .csh असं एक्सटेन्शन आहे. शेपसाठीचं स्पेशल असतं एक्सटेन्शन. त्याला क्लिक करून तुम्ही लोड जेव्हा म्हणता त्या अशा पद्धतीने लोड झाले दिसतील. इथे स्टार कस्टम शेप असं आपल्याला नाव दिसेल, ब्रश प्रो. तर असं हा जो मी शेप एक मधला जो लाईन मधला जो शेप आहे तो सेम टू सेम त्यांच्यासारखा मला मिळाला नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये अशा पद्धतीने त्याला थोडासा मॅच होईल असा तो शेप मी घेतलेला आहे. तुर्तास आता मी हा शेप बंद करते. एक तुम्हाला शेप मी दाखवण्यासाठी कसा घेतला होता. आता मी हे शेप काय केले, ऑन केले. आता या वेडिंगमध्ये आपल्याला शेप जे आहेत ते आपण ऑन करून घेतलेत. आता पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे बॉर्डर.
आता त्यांनी ऑलरेडी एक बॉर्डर दिलेली होती, रेक्टँगल एक ड्रॉ फक्त करायचा होता आणि अशा पद्धतीने इथे जे शेप आहेत टॉपला, बॉटमला आणि लेफ्ट आणि राईटला, तर अशा पद्धतीने तुम्ही शेप घेऊ शकता. आता हा शेप कुठून घेतला आहे? सिंपल आहे, रेक्टँगल टूलमधून तुम्ही तो शेप घेतलेला आहे. जसं की मी आता छोटासा शेप असा मी घेऊन तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही शेप घेतलाय आणि तो त्याच्यावर ड्रॉ करून इथे ठेवला आहे आणि त्याला तो कितपत मॅच करायचा आहे, किती छोटा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करून त्याला मोठ्या पद्धतीने शेप तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही शेप त्याला देऊ शकता आणि त्याचा कलर चेंज करू शकता. तर असा एक मी शेप घेऊन दाखवलाय तुम्हाला की असाही तुम्ही घेऊ शकता, पण याच्यामध्ये ऑलरेडी रेडीमेड दिलेले आहे, तर तुम्ही ते ऑन फक्त करायचे आहे. जसे इथे डिसेबल आहे ते अनेबल करून घ्यायचे आहे. याच्या पुढचा जो आहे तो टेक्स्टच्या स्वरूपाचा आहे. टेक्स्टमध्ये त्याने ऑलरेडी टेक्स्ट दिलेले आहेत. तुम्हाला टाईप कसं करायचं मी दाखवते, त्याप्रमाणे माझे मी काही रेडीमेड करून ठेवले. टेक्स्टमध्ये ऑलरेडी त्यांनी सुमेधा नाव आणि जे श्री गणेशाय नमः असं त्याने ऑलरेडी टाईप करून तो फॉन्ट सेट केलेला आहे. मी काय केलं की सुमेधा नावाचा जो फॉन्ट आहे तो मला सेम टू सेम सुमेधा वेट्स मयूर असं मला हवं आहे. तर मी त्याला राईट क्लिक केलं, डुप्लिकेट लेअर केली. डुप्लिकेट लेअर केल्यानंतर तो डुप्लिकेट रेडी झाला आणि याला मूव टूलने मी खाली घेतलं आणि हाच फॉन्ट मला पाहिजे सेम टू सेम जो ऑलरेडी दिलेला आहे. आणि याच्यामध्ये मी टी प्रेस केला आणि इथे जवळ जाऊन तो शब्द मी डिलीट केला आणि वेड्स असं मी तो स्पेलिंग टाईप करून त्याला बरोबर सेंटर अलाइनमेंटला, जसं मी इथं क्लिक केलं तर आय दिसतो, सॉरी इथे कर्सर ठेवलं तर आय दिसतो आणि इथे बाजूला घेतलं तो मूव टूल दिसतो, जो तुम्हाला तो शब्द मूव करता येतो. अशा पद्धतीने वेड्स आणि मयूर असे मी दोन्ही शब्द त्याच्यामध्ये मी घेतले आणि अशा पद्धतीने मी टाईप केले, जेणेकरून सुमेधाचा जो फॉन्ट स्टाईल आहे तो वेड्स आणि मयूर या शब्दाला पण अप्लाय झालेला दिसतोय. त्याच्यानंतर जे आपल्याला शब्द टाईप करायचे आहेत, जसं की आता मी एक लेअर घेते, याच्यामध्ये मी लेअर घेतली आणि आपल्याला कुठले शब्द टाईप करते मी क्लिक करते, टी प्रेस करते आणि अशा पद्धतीने मी टाईप करून घेते. जो काय मजकूर जे दिलेला आहे एंटर करून एक वाक्य टाईप करून झालं ते एंटर करून पुढचं वाक्य टाईप करून पुढचं वाक्य, अशा पद्धतीने जे आपल्याला बरोबर सेंटर अलाइनमेंट त्यांनी दिलेली आहे, तर अशा पद्धतीने सेंटर अलाइनमेंट द्यायची. जे वरती इथे लेफ्ट, सेंटर आणि राईट अलाइनमेंट आहे आणि अलाइनमेंट आपल्याला झाल्यानंतर सेट केल्यानंतर आपण मूव टूलच्या ह्या ॲरोने, जसं इथं घेतल्यावर आय दिसतो आणि इथे खाली घेतल्यावर तो मूव टूल दिसतो, तर याच्याप्रमाणे तुम्ही जशी जागा आहे त्या पद्धतीने मी ॲडजस्ट करून घेते. जेव्हा तुम्ही इकडे फिरवताय त्या तुम्हाला ॲडजस्ट करता येतं. याच्यामध्ये काही गाईडलाईन्स याच्यामध्ये दिसतात. तर अशा पद्धतीने जी मी लेअर घेतली आहे तर ती मी अशा पद्धतीने हे टाईप केलं, सेंटर अलाइनमेंटमध्ये घेतली. चारही वाक्य मी प्रत्येक वाक्य टाईप करून एंटर की प्रेस केली आहे आणि मी सेंटर अलाइनमेंटमध्ये घेतली. अशा पद्धतीने हा पुढचा मजकूर, त्याच्या पुढचा मजकूर आणि याच्या पुढचा मजकूर म्हणजे 1, 2, 3, 4 पॅराग्राफमध्ये अशा पद्धतीने मी टाईप करून घेतले. तर अशा पद्धतीने मी टाईप करून घेतलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे कुठलाही शेप आपल्याला इथे इन्सर्ट करायचे आहेत. आता याच्यामध्ये मी शेपमध्ये मी जाते. शेपमध्ये मी एक न्यू लेअर घेते आणि मी जसं मगाशी तुम्हाला दाखवलं, जसं इथे एक शेप आपण घेतला आहे तसंच एक शेप आपल्याला जो मध्ये घ्यायचा आहे. जसं मी हा एक ड्रॉ केलेला आहे, इथला एक शेप घेतला आहे आणि इथला आधी मी कलर चेंज करते. जो मला कुठला हवा आहे त्यातला जो मेन बेस आहे, कारण ऑरेंजला तो चॉकलेटी कलर्स मॅच होतो, तर त्या पद्धतीने मी तो घेतला आहे कलर आणि अशा पद्धतीने मी इथे ड्रॉ केले. ड्रॉ केल्यानंतर थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवते. ड्रॉ केल्यानंतर थोडा तो शेप मी अशा पद्धतीने बसवते, म्हणजे मला तो असा बसवायचा आहे सेंटरला, म्हणजे फुल मला ते थोडंसं प्लेन असं अशा पद्धतीने जो फॉरवर्ड होत जाईल अशा पद्धतीने तो मला बसवायचा आहे.
आणि मी थोडंसं त्याला शेपला साईज जरा कमी करतो. आता मी दुसऱ्या एखाद्या याच्यावर क्लिक केलं तर मला अशा पद्धतीने शेप दिसेल. आता मी हा एक शेप घेतलेला आहे, तर या शेपचं मी काय करणार, डुप्लिकेट लेअर करणार. परत मी एक डुप्लिकेट लेअर केली, दुसरा एक शेप आला, त्याच्यानंतर मी काय केलं, तसंच मी पुढे सिलेक्ट केलं आणि याला तो शेप कमी अधिक न करता मी त्याला ॲडजस्ट केलं. अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून घेतलं. दिसते तुम्हाला? अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून घेतलं. आता मी काय केलं, ह्या दोन्ही जे लेअर्स आहेत त्याला मी ॲट अ टाइम सिलेक्ट करते, शिफ्ट की प्रेस करून, आणि यालाच राईट क्लिक करून डुप्लिकेट लेअर करते. डुप्लिकेट लेअर केल्यानंतर काय दिसते, आपल्याला 4 लेअर दिसतात. पहिल्या 2 आहेत आणि नंतरच्या कॉपी केलेल्या 2 दिसतात. आता मी काय करणार, ह्या डुप्लिकेट केलेल्या लेअर आहेत त्या परत मी पुढे सरकवून घेणार आणि अशा पद्धतीने मी सरकवून घेतलेल्या आहेत लेअर आणि अशा पद्धतीने मी शेप लावून घेतले. आता याला क्लिक करून जसे पुढचे मी 4 लेअर आहेत ते 4 लेअरना परत मी पुढे करणार. असं करत करत पूर्ण पट्टीच्या पट्टी मी तयार करून घेते. तुम्हाला त्याचा शेप इथून इथपर्यंत दिसेपर्यंत मी तो लावून घेते. असं मी करत करत जाईन आणि त्याच्यानंतर ह्याचा जो पूर्ण शेप सगळे जे आहे त्याला मी ॲट अ टाइम सिलेक्ट करेन आणि त्याला मर्ज करून टाकेन. मर्ज शेप अशा पद्धतीने हा राईट क्लिक केलेला ऑप्शन दिसेल, मर्ज शेप, म्हणजे त्याची एकच लेअर तयार होईल. एकच लेअर मला उचलून तिथं टाकता येतील. जसं मी पुन्हा एक लेअर घेतली, पुन्हा मी त्याला शेपला डुप्लिकेट लेअर केली, पुन्हा ओके केलं, डुप्लिकेट लेअर तयार झाली. मी अख्खीची अख्खी 4 लेअर 4 शेप सकट मी ती ओढून पुढे घेतली आणि ती थोडी वर खाली होता का म्हणे, कारण एका लाईनमध्ये ॲडजस्ट व्हायला पाहिजे म्हणून गाईडलाईन्स जे आहेत ते मी इथे लावून घेतलेले आहेत. जे आपल्याला गाईडलाईन्स इथून ड्रॉ करता येते, आपल्याला हवी तेवढे ड्रॉ करून घेऊ शकतो. तुम्हाला जर एखादी नको असेल तर तुम्ही ती काढून टाकू शकता, तीच तुम्ही धरून असं काढू शकता. आता मी इथे लेअर जी घेतली आहे तर अशा पद्धतीने माझे 4 शेप, 4 ने 4 8 शेप झाले. पुन्हा मी हे दोन्ही शेप मी सिलेक्ट करून मी त्याच्यामध्ये ॲड करत जाईन आणि अशा पद्धतीने मी पूर्णच्या पूर्ण रो तुम्हाला इथे अशा पद्धतीने तयार केलेली दिसेल. आता हीच पूर्णच्या पूर्ण मर्ज केलेली एकच लेअर मी तयार केली आहे. हीच लेअर मी काय केली, कॉपी केली, डुप्लिकेट केली. डुप्लिकेट लेअरमधून राईट क्लिक करून आणि ती तशी लेअर मी काय केली, खाली इन्सर्ट केली. अशा पद्धतीने तीच खाली ओढून घेतली आणि खाली लावून घेतली. सेम तशीच लेअर मी घेतली, पुन्हा त्याला व्हर्टिकल केलं. आता जशी इथे हॉरिझॉन्टल आहे आणि मी तीच लेअर मी व्हर्टिकल करून उभ्या पद्धतीने केली. जसं मी तुम्हाला दाखवते, डुप्लिकेट लेअर, ओके. अशा पद्धतीने लेअर माझी शेपची लेअर आलेली आहे. आता याला मी काय करते, शिफ्ट की प्रेस करून स्ट्रेट मला पाहिजे म्हणून मी स्ट्रेट ठेवण्यासाठी शिफ्ट की प्रेस करून ठेवली आहे आणि अशा पद्धतीने मी ती लावून घेतली. तर अशी मी लेअर तयार करून घेतली. याच्या खाली जे शेप मला ॲडिशनल लागणार होते ते सुद्धा मी अशा पद्धतीने लावून घेतले. एक पट्टी झाल्यानंतर मी तीच कॉपी पेस्ट करून मी इकडे घेतली, म्हणजे डुप्लिकेट लेअर करून, आणि अशा पद्धतीने मी ती लेअर तयार करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने वेडिंग तयार केलंय. वेडिंग कार्ड मग आपलं तयार झालेलं दिसेल. शेप फक्त मी चेंज केलाय कारण तो सेम टू सेम शेप मिळत नाहीये आणि त्याची इथे कुठेतरी इथे इटॅलिक दिलेला आहे शब्द, तर इथे मोठा केलेला आहे. इथे छोटी साईज जरा केली, इथे जरा बोल्ड केला आहे. याच्यामध्ये सिम्पल फॉन्ट ठेवलेला आहे आणि तो पूर्ण सगळी जी सेंटेन्स आहे ती पूर्ण सेंटर अलाइनमेंटमध्ये दिलेली आहे. आणि असं ॲडजस्ट करून आपलं हे एक वेडिंग कार्ड, जे सिम्पल वेडिंग कार्ड आहे ते आपण बनवून तयार केलेलं आहे. आता
तर आपलं अगोदरचं ओरिजिनल आहे ते अशा पद्धतीने दिसेल. फक्त हा शेप आहे तो फक्त चेंज आहे आणि बाकी सेम टू सेम झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही वेडिंग कार्ड एक सिम्पली बनवू शकता. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू. पुढे अशा नवनवीन व्हिडिओजसुद्धा मी तयार करते आहे, त्याही तुम्ही बघा. म्हणजे नक्कीच तुम्हाला एक त्यातले टूल्स किंवा लेअरवर आपण काम कसं करायचं, खूप छोट्या सिंपल काही गोष्टी आहेत त्या कशा वापरायच्या आणि क्विकली काम कसं करायचं हे या माध्यमातून मी दाखवणार आहे. तर ते नक्कीच बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. थँक्यू.